नमस्कार मंडळी, एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आम्ही निघालो आहे देवाला. सो हा मी असा लुक केला होता, कसा वाटतोय नक्कीच सांगा. त्यानंतर आम्ही रस्त्यावरती बघितलं असेल दंडवत घेत लोक देवाच्या दारात पोचत आहेत, ज्यांनी काहीतरी नवस वगैरे केले आहेत ते. आम्ही पण पोचलो मग देवाच्या दारात. इथे इतके छान छान सगळ्यांनी साड्या नेसल्या होत्या, गजरे वगैरे लावून सर्वच जण खूप सुंदर दिसत होते. आणि मग आम्ही ही अशी रांगोळी मस्त बघितली, इतकी छान सुंदर रांगोळी काढली होती. त्यानंतर आम्ही सर्वांनीच घेतलं देवाचं दर्शन, मस्त प्रसन्न वाटलं. त्या दिवशी सर्वांनाच देवाच्या दारात प्रसाद असतो, महाप्रसाद. अख्ख्या गावाला जेवण असतं. आम्ही पण हे जेवण मग एन्जॉय केलं. मस्त मी आणि ऐश्वर्या बसलो बाजूबाजूला आणि जेवण एन्जॉय केलं. खूप टेस्टी जेवण होतं. त्यानंतर घरी आलो आणि डुग्गूसोबत केली थोडीफार मस्ती. इतका क्यूट आहे हा, खूप क्यूट आहे. ह्याला थोडाफार खेळवला, भरपूर रडत होता त्यामुळे. त्यानंतर ऐश्वर्याच्या बाजूच्या काकू वगैरे आल्या होत्या. सो खूप थंडी होती वाईला आणि अजून पण खूप थंडी आहे. सो तिथे आम्ही शेकोटी करून मस्त शेकत थोड्याशा गप्पा मारल्यात. त्यानंतर गावातून 1 वाजता ठीक ही देवाची पालखी आली. ह्याला छबिना म्हणतात.